सुवर्ण चतुष्कोन महामार्गापासून ते अगदी पालखी महामार्गापर्यंत देशामध्ये जेवढे महामार्ग झाले ते महामार्ग आजही चर्चिले जातात. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा ज्ञानेश्वर महाराज महामार्ग असेल, पालखी महामार्ग असेल, हे महामार्ग काम काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी थोडंसं राहिलेलं आहे. हा जो महामार्ग आहे तो संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग, हा महामार्ग नितीन गडकरींच्या दृष्टीनं महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण या महामार्गाच्या प्राधिकरणातील आराखडा करणाऱ्यांनी या महामार्गाची कशी वाट लावली आहे त्याचं काही ठिकाणी नमुने पाहायला मिळतात. पहिला नमुना पाहायला मिळतो तो पाटसच्या पुणे सोलापूर हायवेला जोडून असलेल्या बारामती या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाला. या ठिकाणी कुठंही असं वाटत नाही पाटसच्या नंतर की थेट कुणीकडे जायचं. टी आकाराचे रस्ते आहेत, म्हणजे महामार्ग जोडला तो टी आकाराचा. याची उपरती झाल्यानंतर आता कुठे या महामार्गाला बारामतीकडे वळताना उड्डाणपूल करायचं काम सुरू आहे. तसाच प्रकार बारामतीतल्या लिमटेकमध्ये जिथं संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग हा इंदापूर बारामती रस्त्याला जुळतो त्या ठिकाणी आहे. सरळ थेट असा रस्ता आहे की हायवेकडून यायचं आणि थेट वळायचं. संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावरचा सगळ्यात मोठा त्रुटीचा मार्ग तो लिमटेकपासला आहे. या लिमटेकजवळ ज्या पद्धतीने टी आकाराचा रस्ता हा करण्यात आलेला आहे ते बघून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण या आश्चर्यापेक्षा येणाऱ्या काळात अपघात जर वाढले तर नवल वाटायला कारण नको. एखादं वाहन रात्रीच्या वेळी अचानक येऊन रस्त्यातून थेट शेतात गेलं तर आश्चर्य वाटायची कारण नाही. तुम्ही पाहता आहात तो हा टी आकाराचा रस्ता आहे. हा तोच राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणी अनेक त्रुटी ठेवलेल्या आहेत. तिसरी त्रुटी ही छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर आणि बारामतीच्या वेशीवरचा आहे. तो अशा प्रकारचा आहे की सुरुवातीच्या काळात यातील त्रुटीकडं व्यवस्थितरित्या लक्ष न दिल्यामुळं हा रस्ता वादात पडला आहे. वादात सापडलेला रस्ता सांगण्यासाठी सगळेजण नितीन गडकरींना भेटले. नितीन गडकरींनी सांगितलं एक तर हा रस्ता तसाच ठेवेन, नाहीतर पोलीस बोलावून हा रस्ता करून घेईल. सगळ्या गोष्टी सरकार म्हणून आणि सत्ता म्हणून करता येतील, पण झालेल्या त्रुटी दुरुस्त करणारा इंजिनियर त्याला तुम्ही शोधणार का? अशा प्रकारच्या त्रुटी करून रस्ता करता येतो हे सध्या राज्यामधलं एक वेगळं उदाहरण आहे. टी आकाराचा हायवे पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्रात बघायला मिळेल तो म्हणजे बारामतीच्या लिमटेक परिसरात. कधी आलाच तर तो बघा, कारण उड्डाणपूल दिसतोय आणि हायवेवरून येणारी वाहनं थेट सर्व्हिस रोडला वळवायची. अशा प्रकारचा अफलातून रस्ता या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्याला नाव आहे संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग. खरं तर तुकाराम महाराजांच्या नावानं रस्ता असल्यामुळं लोक भोळे आहेत, भाविक आहेत म्हणून गप्प बसतात, पण यांच्या चुकावर बोलणार कोण?